लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि सॉरी काल तुम्हाला मी एलपीचा रिव्ह्यू देऊ शकले नाही, आमच्या घरी पाहुणे आले होते, त्यामुळे काल एलपीचा रिव्ह्यू मी स्किप केला, 2च रिव्ह्यू दिले होते. तर आज सुरुवातीला आपण बघतोय अद्वैत कलाच्या आईवडिलांच्या या अवस्थेचा विचार करत असतो की त्यांच्या बाबतीत किती मोठं भयंकर घडलंय हे. आधी बिचाऱ्यांचं दुकान डोळ्यासमोर जळालं आणि आता राहती वास्तू त्यांच्या हातातनं गेलीये. नाही नाही, त्यांच्यावरती ही अवस्था आली आहे, मी त्यांना अशा अवस्थेत सोडणार नाही एकटं. खरेंना किती मोठा धक्का बसला असेल, बिचारे केवढ्या ट्रॉमात असतील ते आपण तर इमॅजिन पण नाही करू शकत. अद्वैत खूप माणुसकीने विचार करतोय बरं का कलाच्या आई वडिलांचा. आणि आता कला तिथे येऊन त्याला ऑब्झर्व करते आणि मग म्हणते थोड्या वेळाने, बरं बाबा काढते मी तुझं चित्र. अद्वैत म्हणतो काय? आता कला म्हणते, अरे किती स्थिर बसलायस तू, अरे चांदेकर तुझ्या नाकावर माशी बसली तरी पण तुला कळलं नाही, म्हणून मला असं वाटलंय की तुला तुझं चित्र काढून घ्यायचं असेल कदाचित, नाही म्हणजे तुला पोज वगैरे द्यायची असेल तर दे. आता अद्वैत तिच्यावर ओरडणार असतो, काय बोलतेस खरे, वेळ लागले का तुला? पण आता तो स्वतःला सावरतो आणि मनात विचार करतो, नाही बाबा हिच्याशी आता वाद घालायची ही वेळ नाही, आता जरा शांतपणे बोललं पाहिजे हिच्याशी. आता त्याला असं वाटतं की कलाला पुढच्या धक्क्यासाठी सावरावं, म्हणजे आता तुझं घर हातातून गेलंय, आता जरा तू शांत हो. पण आता याला हे डायरेक्ट सांगायचं नाहीये, तो आता कशा पद्धतीने रंगावून सांगतो ना ते बघा. आता कलाला तो म्हणतो, बस नाही ते खरे जरा माझ्याजवळ. आता कला म्हणते मी, आता अद्वैत म्हणतो, हो मी खरा आहे ना, का मी खरे नाही, म्हणजे इथे आपण दोघच जण आहे ना, बस ना मग तू इथे, तुलाच बोलतोय ना मी. कला आता जरा सस्पिशियस मूडने तिथे बसलीये की काय होतंय या चांदेकरला. आता अद्वैत मनात ठरवतो, वादने घालायचा वादने घालायचा. कला म्हणते, काय बोल ना, आता काय बोलायचंय तुला? आता अद्वैत म्हणतो, कसं असतं ना खरे? कला म्हणते, कसं रे? चांदेकर म्हणतो, थांब ना सांगतोय ना तुला. अगं कसं असतं की आपण ना एखाद्या गोष्टीमध्ये जरा गुंतत जातो, म्हणजे इतकं गुंतो ना की ती गोष्ट म्हणजे आपल्याला ती गोष्ट आपलं सर्वस्व वाटून जाते ग. म्हणजे मी काय म्हणतो तुला, असं होता कामा नाही ग, म्हणजे कुठलीच गोष्ट धरून नाही ठेवायची, धरून ठेवण्यात पॉइंटच नसतो. अगं जी गोष्ट आपल्याला आपली वाटते ना ती गोष्ट अशी धरून नाही ठेवायची, ती सोडून द्यायची, मोकळी सोडायची. कलाला समजे ना तो काय बोलतोय. अद्वैत म्हणतो, आपण जर असं सोडून दिलं ना तर ती गोष्ट परत आपल्याकडे येते, बरोबर येते. म्हणजे बघ तू असा विचार कर की एक पक्षी आहे, जो पक्षी म्हणजे तो पक्षी त्याच्या पिंजऱ्यात असतो ना तोपर्यंत त्याला सुरक्षित वाटतं. आता अद्वैत असा बोलत बोलत तिच्या जवळ येतोय. आता कलाला तो म्हणतो, अगं तो पक्षी त्या पिंजऱ्याच्या बाहेर पडला की त्याला त्याची सुरक्षित स्पेस कळत नाही, म्हणजे ती स्पेस निघून जाते, कारण त्याच्याकडे त्याचं दुसरं आकाश असतं ना, त्यात तो हवी तशी झेप घेऊ शकतो. आता कला म्हणते, काय बोलतोयस तू चांदेकर? आता अद्वैत तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो, अगं प्रेम अफेक्शन या गोष्टीत गुंतू नाही ग खरे, डिटॅचमेंट महत्वाची आहे. उद्या एखादी गोष्ट जर झाली नाहीशी तर आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. अगं तुझ्या लक्षात येते का, आपण सगळं म्हणजे सांभाळून ठेवायचं अस्तित्व, म्हणजे कळतंय ना तुला मी काय बोलतोय ते? कलाचं सगळं डोक्यावरून चाललंय. आता कला त्याच्याकडे अशी प्रश्नचिन्ह घेऊन बघते. अद्वैत म्हणतो, अगं किती सांगतोय तुला, तुझ्या डोक्यात नाही येते का? हे बघ आता हा आपला बेड आहे, हे बघ आता ही तुझी हद्द आहे, ही माझी हद्द आहे. अद्वैत त्या पलंगावर उड्या मारून दाखवतो तिला. आता आता तो तिला म्हणतो, हे बघ आता तुझं तुझ्या हद्दीवर प्रेम आहे, माझं माझ्या हद्दीवर प्रेम आहे की नाही? कला म्हणते, हद्दीवरचं प्रेम त्याचं काय? अद्वैत म्हणतो, हे बघ खरे तू डिस्टर्ब करू नकोस मला उगाचच, शांत बस, मध्ये मध्ये नको बोलू. हे बघ ही तुझी हद्द, ही माझी हद्द, तू माझ्या हद्दीत आली की तुला किंवा मला इरिटेट होतं ना, पण आता तुझी हद्द जर नाहीशी झाली तर त्याचं टेन्शन नाही घ्यायचं ग. सुरक्षित हद्द नाहीशी झाली तर माझ्याकडे माझा अख्खा मोकळा बेड आहे, मोकळं आकाश आहे ना माझं, मोकळं बेड आहे माझं. कला आता पागल व्हायची वेळ आली आहे. कला म्हणते, काय बोलतोयस तू चांदेकर, मला काहीच कळत नाहीये. अद्वैत म्हणतो, अगं तू माझ्याकडे बघ ना, मी तुला उदाहरण देतोय, समजा बघ ना, आता ही हद्द जर झाली नाहीशी तर समज ना, म्हणजे बघ ना या हद्दी सोबत असंख्य आठवणी असतात, त्या हद्दीला सोबत घेऊन म्हणजे त्या आठवणी सोबत घेऊन आपण पुढे जायला हवं ना. अगं जायला हवं ना, पण बायका फारच इमोशनल असतात ना, बायका सेन्सिटिव्ह पण असतात, म्हणजे त्या
त्या गोष्टींमध्ये गुरफटत जातात, खूप विचार करतात. घर, कुटुंब, नवरा ह्यात अडकतात बायका. ह्यात अडकायला नको. आता कलाला काही समजत नाही. शेवटी ती हात जोडते त्याच्या पुढे आणि म्हणते, चांदू बाबा तुमचा जय असो. अहो तुम्ही जे ज्ञानकण उधळतायत ना एवढे, त्याचा अर्थ सांगाल का मला स्पष्ट शब्दामध्ये? कला आता मंदिरातली घंटी वाजवतात त्याची घंटी वाजवत म्हणते, टिंग. ओ चांदू बाबा तुम्ही माझा वेळ वाया घालवण्यासाठी हे सगळं बोललात ना. आता अद्वैत म्हणतो, अगं खरे माझं ऐकून तरी घे. आता कला म्हणते, गप्प बसा चांदेकर, मला सगळं कळतंय, तू उगाच टाइमपास करतोय, चल झोप चुपचाप, मला नाही काय बोलायचं तुझ्याशी. असं म्हणून ही झोपून गेली अंथरुणामध्ये. आता झोपल्यानंतर तिला क्लिक होतं, काय चाललंय काय चांदेकरचं. बायका लवकर गुरफटतात म्हणजे अरे देवा, याला समजलं वाटतं की मी कला अद्वैत चांदेकर हे मी स्वीकारलंय. म्हणजे ओके ओके त्याविषयी हा बोलतोय, तर म्हणजे मी याच्यामध्ये वेळ वाया घालवते का, त्याच्यात अटॅच होऊन, असं याला काही बोलायचंय का मला. आता कलाला ते क्लिक होतं आणि तिचा गैरसमज होतो. आणि आता ती बघा अद्वैतला कशा पद्धतीने बोलते आणि मग अद्वैतचाही गैरसमज होतो. आता ती पटकन उठते आणि म्हणते, ए चांदेकर चल उठ, काय बोलतोयस तू, मला कळलं सगळं, काय म्हणायचंय काय तुला. अद्वैत म्हणतो, काय म्हणतोय मी. कला म्हणते, तुझं म्हणणं काय आहे, गुरफटायचं नाही म्हणजे. नाही नाही, मी माझ्या वस्तूला अशी घट्ट धरून ठेवणार. असं म्हणून कलाने अद्वैतचा हात धरलाय. ती अद्वैतला म्हणत असते, मी माझ्या गोष्टीत गुरफटणार म्हणजे गुरफटणार. आता अद्वैत तिला म्हणतो, अगं असं नसतं गुरफटायचं खरे. कला म्हणते, अरे पण का नाही, आपली वस्तू आहे, आपलं हक्काचं आहे ना माणूस, असं नसतं सोडायचं त्याला. आपण किती कष्ट घेतो सगळ्या या गोष्टीसाठी. आता अद्वैत म्हणतो, अगं कष्ट तर सगळेच घेतात, पण गुंतायचं कशाला. आता कला म्हणते, का नाही गुंतायचं, कसं गुंतायचं, का गुंतायचं, हे काय आपण ठरवतो का, ते आपोआप होतं ना. आता अद्वैत म्हणतो, अगं असं नाही करायचं खरे, अलगद सोडायचं ना, त्रास होतो, डिटॅचमेंट महत्वाची असते आयुष्यात. अद्वैत कलाचा हात सोडवायचा प्रयत्न करतो, पण कला तेवढ्याच जोरात त्याचा हात दाबत असते. आणि अद्वैतला ती म्हणते, हे बघ चांदेकर, मी नाही सोडणार. का सोडायचं, आपण फक्त आपला विचार करून जगायचं नसतं. माझ्या मनाला वाटते म्हणून मी धरणार, कोणी काहीतरी बोलते म्हणून मी सोडणार, नाही नाही, शक्यच नाहीये. आता अद्वैत म्हणतो, हेच चुकतं ना तुझं खरे, हेच सांगतोय मी. आता कला म्हणते, तू लाख सांगशील, मला पटायला हवं ना. अद्वैत म्हणतो, तुझं हेच मला आवडत नाही, तू समोरच्याला कायम तुच्छ लेखतेस, तुला काही सांगणं म्हणजे दगडावर डोकं आपटणं. आता कला म्हणते, ए गप्प बस, तू डबल दगड आहेस, तू आलास सांगायला मला. आता अद्वैत म्हणतो, डबल दगड डबल. दोघांनाही बोलता येत नाही आणि शेवटी ते ठरवतात, मला ना तुझ्याशी बोलायचं नाही, तू वाद घालण्यात मास्टर आहेस, हट. तेव्हा कला म्हणते, तू हट. आणि दोघंही झोपतात. पण आता कला जरा वेळाने रडायला लागते आणि अद्वैत विचार करतो, आता हिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि अचानक कलाला हेही आठवतं की तिला डोसे करायचे आणि ती तांदूळ भिजवायची विसरली, म्हणून ती आता उठून निघून जाते अद्वैतवर तंतन करत. आणि आता अद्वैत पण तिला अति आगाऊ म्हणतो जाता जाता. कारण आता ही कला जाता जाता त्याची चादर मुद्दाम ओढून जाते ना. मजा आली आजचा भाग बघायला. तर आता ही नैना आली आहे टेन्शन मध्ये, कारण त्या राहुलने का रोहित बहुतेक त्याने तिला 10 लाख रुपयाची मागणी केली आहे. आता ती विचार करते की काय करू, कोणाला सांगू, आता माझं पितळ उघडं पडेल का, काहीतरी मार्ग काढावाच लागेल. आता काय करू. तेवढ्यात राहुल येतो आणि तिला मागून असा कवटाळतो. आता नैना घाबरते आणि म्हणते, अरे राहुल, तू तू अचानक म्हणजे ठीक आहे, म्हणजे ऑफिसमध्ये काय काय केलंस राहुल. विषय बदलायचा प्रयत्न करत असते नैना. आता नैना म्हणते, तू कधी एकदाच घरी येतोयस, याचीच वाट बघत होते मी. आता राहुल म्हणतो, तू माझी वाट बघत होतीस की ऑफिसमध्ये काय झालं हे जाणून घेण्यासाठी वाट बघत होतीस. आता नैना विचार करते, काय करू. आता माझ्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट सगळे कसे समोर आणू मी, काय करू. आणि हा जर आता माझ्या जास्ती जवळ आला तर आता माझं भांडं तर फुटणारच ना. आता नैना त्याला जवळ घेऊ देत नाही. राहुल रोमॅन्टिक झालेला असतो. नैना त्याला म्हणते, अरे राहुल, माझं ना जरा डोकं दुखतंय, म्हणजे मला होतंय अनइझी. राहुल म्हणतो, का ग, काय झालं. नैना म्हणते, अरे माझे दिवस भरत आले ना, त्यामुळे असं वाटत असेल मला. मग राहुल म्हणतो, ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो, तू झोप. असं म्हणून राहुल निघून जातो. पण आता नैना आली आहे जबरदस्त टेन्शन मध्ये. काय करावं, कसं करावं, 10 लाख रुपये कुठून आणावे हे तिला कळेना. आता सरोज मॅडमनी कलाला स्वयंपाकघरात काम करताना पाहिलं आणि त्या अद्वैतच्या रूम मध्ये गेल्या थेट. आता अद्वैत झोपेतच म्हणतो, खरे जरा एसीचं टेम्परेचर वाढव बरं. आता त्या एसीचं टेम्परेचर वाढवतात आणि अद्वैतच्या डोक्यावर हात ठेवायला जाणार, तेवढ्यात अद्वैत उठतो आणि म्हणतो, अगं आई तू.
आता त्या म्हणतात, अरे झोप बेटा झोप, मी सहजच तुला बघायला आले होते, उठू नकोस बेटा, तुला बरं वाटतंय ना? अद्वैत म्हणतो, हो आई. आता सरोज मॅडम त्याच्या डोक्यावर थोपटवतात आणि म्हणतात, बरं कामाचा जास्ती स्ट्रेस घेऊ नकोस. अद्वैत म्हणतो, नाही ग आई, पण कामं महत्वाची आहेत ना. आता कला सरोज मॅडमला खोलीत बघते आणि तिथेच बाहेर उभी राहते. आता या सरोज मॅडम त्या अद्वैतला म्हणतात, शांत झोप असं म्हणून त्या बाहेर येतात. आता कलाला तिथे बघतात आणि म्हणतात, तू तू इथे रूमच्या बाहेर काय करतेयस? कला म्हणते, ते तुम्ही आत होतात ना. मग आता त्या म्हणतात, तू मला बघून बाहेर का थांबलीस? काहीतरी विचारते ना मी. कला आता काही बोलणार तेवढ्या सरोज मॅडम म्हणतात, थांब जरा, मला काही सांगायचंय आता. कला विचार करते, बापरे यांना काय सांगायचंय आता, या इतक्या चांगलं कसं काय बोलतायत मला. मग सरोजला ती म्हणते, बोला ना मॅडम. सरोज म्हणते, हे बघ, रूम मध्ये एसीचं टेम्परेचर जास्ती वाढवू नकोस, थंडीचे दिवस आहेत, त्याला त्रास होईल, आणि काळजी घे अद्वैतची. अरे बापरे, कलाला समजेस ना. सरोज मॅडम जराही चिडल्या नाही आणि काही बोलल्या पण नाही मला. असं कसं, काय झालं यांना? कलाला प्रश्नच पडलाय की नेमकं काय प्रकरण आहे आता हे. आता कला दरवाजा लावून घेते त्यांच्या खोलीचा. तेव्हा सरोज थोडी पुढे जाऊन पुन्हा मागे वळते आणि मनातल्या मनात विचार करते, हिच्यावर आरडाओरडा करून काहीच उपयोग नाही. रोज रोज फक्त भांडणं होणार आणि माझंच चुकीचं म्हटलं जाणार. त्यापेक्षा असे नको असलेले तण कितीही मशीनने उपटले तरी ते सहजासहजी जात नसतात, ते ओढूनच काढावे लागतात. मी सुद्धा आता तेच करणार आहे. नाही, माझं आता बरोबर आहे सगळं. नाही, आधी हिचा नौकर, मग हिचे आई वडील आणि तिची बहीण, सगळे खरे घरामध्ये अगदी व्यवस्थित सेट झालेले आहेत. पण नाही, मी त्यांना इथून जायला भाग पाडीन आणि काही झालं तरी मी त्यांना इथे सुखासुखी सेट होऊ देणार नाही. आता पुढचा डाव माझा असेल, असा सरोजने विचार केलाय. पण आता बहुधा तरी ही सरोज एक्सपोज होईल असं दिसतंय प्रेक्षकांनो. आता या अद्वैतला काही म्हणजे झोप येईना, त्याला पुन्हा झालेला प्रकार आठवतो आणि तो ठरवतो की त्या पतसंस्थेवाल्याला फोन करायचा. म्हणून कला झोपली याची खात्री करून घेतो आणि त्या माणसाला फोन करतो. पण विचार करतो, काय परिस्थिती आली आहे खरेंवर. अद्वैत आता हळूच उठतो आणि त्या पतसंस्थेवाल्यांना रात्री, म्हणजे जवळजवळ अर्ध्या रात्री 2:30 त्याने फोन केलाय. आता तो पतसंस्थेवाला विचार करतो, काय कटकट आहे बाबा. फोन उचलल्या तो म्हणतो, काय रे बाबा, तुला काही काळ वेळ कळते का? कोण आहे? एवढ्या रात्री फोन करतात का? आता तेव्हा इकडनं अद्वैत म्हणतो, मी अद्वैत चांदेकर बोलतोय. आता हा पतसंस्थेवाला मॅनेजर खाडकन उभा राहतो. बापरे सर, तुम्ही? काय झालं, एवढ्या रात्री तुम्ही फोन केलात? अद्वैत म्हणतो, मी तुमच्या पतसंस्थेत गेलो होतो, तुम्ही तिथे नव्हतात. आता तो माणूस म्हणतो, सर तुमचं काय काम होतं माझ्याकडे? अद्वैत म्हणतो, तुम्ही सकाळी रोज किती वाजता येता साधारणतः तुमच्या पतसंस्थेत? आता तो माणूस म्हणतो, 10च्या सुमारास येतो सर. आता अद्वैत म्हणतो, उद्या सकाळी शार्प 8 वाजता या. आता तो माणूस म्हणतो, 8-8:30 पर्यंत येऊ का सर? अद्वैत म्हणतो, शार्प 8 वाजता यायचं. आता तो माणूस गडबडून जातो, बरं साहेब येतो मी, असं म्हणून आता त्याने फोन ठेवलाय. पण आता त्याला आलं ना टेन्शन, अद्वैत चांदेकरांचं माझ्याकडे काय काम असेल? आता हे वाक्य अर्धवट या राहुलने ऐकलंय आणि राहुल विचार करतोय, हा अद्वैत सारखा सारखा पतसंस्थेत का फोन करतोय? शोध लावावा लागेल. आता राहुलला जी गोष्ट कळली आहे ती त्याने अर्धवट पद्धतीने प्रेझेंट केली आहे. नाही ना, पहाटे पहाटे उठते आणि अजून बेचैन झालेली असते ती. उठल्या उठल्या ती विचार करते, आयुष्यात मला एवढ्या लवकर कधीच जाग आली नाही. या माणसाने माझी झोप उडवली आहे, काय ब्लॅकमेल करतोय मला. पण आता त्याला द्यायला एवढे पैसे कुठून आणू मी? राहुलच्या कपाटातून काढते पैसे. तसंही राहुल एवढ्या लवकर उठणार नाही. आता असा विचार करून ही नैना त्याच्या कपाटात चोरी करणार आहे. आता बघा, आता इकडे अद्वैत पहाटेच तयार झालाय 7:30 वाजता. कला त्याला विचारते, अरे बापरे, काय रे चांदेकर, एवढ्या लवकर तयार झाला? अरे मला वाटलं तू झोपला असशील, कॉफी पण नाही मागितलीस तू आज. कला अद्वैतच्या मागे मागे करत असते. अद्वैत त्याचं आवरत असतो. तेव्हा कला म्हणते, अरे काय झालं चांदेकर, तू कुठे निघालायस? रेडी होऊन चाललायस काय रे? अरे बोल ना माझ्याशी. आता अद्वैत चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, अगं तू अशी मागे मागे काय करतेस, लोहचुंबक आहेस का? कला त्याची घड्याळ त्याला घालून देते हातात बोलता बोलता. अद्वैत म्हणतो, माझ्या वस्तू मी माझ्या हाताने घालू शकतो, तू जरा लांब राहा खरे. आता ही म्हणते, अरे पण तू एवढ्या पहाटे कुठे निघालायस? अद्वैत म्हणतो, मी कुठेही जाऊ, तुझा काय संबंध आहे? कला म्हणते, असं कसं म्हणतोस रे? संबंध आहे, तू माझा नवरा आहेस आणि अग्नीच्या साक्षीने मी लग्न केलंय तुझ्यासोबत, 7 फेरे घेतलेत. त्यामुळे बायको या नात्याने मला माहिती पाहिजे तू कुठे चाललायस. सांग मला, कुठे चाललायस?
आता अद्वैत म्हणतो, सकाळी सकाळी नवरा बायको सुरू नको करूस, माझ्या दिवसाची वाट लागते आणि लग्नाच्या दिवसाची आठवण काढू नकोस. हे बघ, आपण काही नवरा बायको नाही आहोत. म्हणजे आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय विसरली आहेस का? त्याला म्हणते, छे छे, असं कसं विसरेल मी, झालं असेल त्या परिस्थितीत. मग आता अद्वैत म्हणतो, मग काय, मग जा कॉफी घेऊन ये. आता कला म्हणते, मी आणते कॉफी, पण तू आधी मला सांग, तू माझ्या आई वडिलांना इथे का आणलंस? अद्वैत म्हणतो, म्हणजे तुझे आई बाबा आले तिथे तर तू खुश नाहीयेस का? तुझ्यासाठी आणलंय ना मी. कला म्हणते, काय माझ्यासाठी? खरंच सांगतोयस तू हे चांदेकर? आता अद्वैत म्हणतो, तुला माझ्यावर डाऊट येतोय का? आता कला म्हणते, नाही रे बाबा, तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, तुझ्यावर कसं काय डाऊट घेऊ मी? फक्त एवढंच कारण आहे ना? मग आता अद्वैत म्हणतो, हो, दुसरं काय कारण? अगं घ. आता असं म्हणून तो शांत बसतो. आता कला म्हणते, घराचं काय काय बोललास तू आता? अद्वैत म्हणतो, अगं तुला तुझ्या घरची आठवण येत असेल ना, म्हणून आणलं तुझ्या आई वडिलांना इथे. कला म्हणते, तू खरंच माझा एवढा विचार करतोस चांदेकर? अद्वैत म्हणतो, काय बोलतेस तू, आता कळतंय का तुला? आता कला म्हणते, अरे म्हणजे मला म्हणायचं होतं, तू खरंच एवढा विचार करू शकतोस का माझा? अद्वैत म्हणतो, चल खूप बोललीस, आता पटकन कॉफी घेऊन ये, कडकडीत स्ट्रॉंग आणि पटकन कॉफी घेऊन ये. अद्वैत कलाला बोलूच देत नसतो. तेव्हा कला त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणते, खरंच तू हे सगळं माझ्यासाठी करतोयस ना चांदेकर? आणि तू हे सगळं मला नवऱ्याच्या नात्याने सांगतोयस ना? अद्वैत आता तिचा हात काढतो आणि आता तिला काहीच बोलत नाही. मग आता कला तिची स्वतःला समजून घेते आणि म्हणते, काय बाबा, आता माझ्या नवऱ्याने एवढी ऑर्डर सोडलीये तर स्ट्रॉंग कॉफी आणावीच लागेल मला, गरम गरम. आता रुमाल त्याच्या हातात देताना ती त्याला चुकवत असते, गरम, छान, अगदी मस्त, आणि तो रुमाल शेवटी खाली फेकते दिवाणवर आणि त्याला हुकवून चालली जाते. अद्वैतला राग येतो, पण आता अद्वैतला जायचंय महत्वाच्या कामासाठी, त्यामुळे तो कलाशी वाद न घालता चुपचाप त्याची आवरसावर करतो आणि निघतो. हा भाग त्यांनी संपवला इथे. आणि आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत की राहुल या रोहिणीला सांगत असतो मुद्दाम की अद्वैतने नवीन शॉप घेण्यासाठी खरेंची जागा विकत घेतली आहे. कलाचा गैरसमज होतो आणि ती अद्वैतशी भांडते. तेव्हा कलाचे आई वडील तिला सांगतात की अगं, जावई बापूंनी आपलं घर वाचवलंय. मग कला अद्वैतला सॉरी म्हणते. तर या मालिकेचा येत्या रविवारी महा एपिसोड आपल्या चॅनलवर बघायला विसरू नका. आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली रिव्ह्यूज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.